मराठमोळी अभिनेत्री माधुरी दीक्षितच्या चाहत्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. कारण सोनी मराठीवरील कोण होणार करोडपती या शोच्या नव्या सीझनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी आता माधुरी दीक्षित सांभाळणार आहे. नमस्कार, मी प्रकाश पटेल. तुम्ही पाहत आहात न्यूज राजनीती. मराठी रसिक प्रेक्षकांसाठी खूप आनंदाची गोष्ट आहे की त्यांची आवडती अभिनेत्री बॉलिवूड स्टार धकधक घर माधुरी दीक्षित त्यांच्या भेटीसाठी मराठी चॅनलवरती येत आहे. त्याचं नाव आहे कोण होणार करोडपती. रसिक प्रेक्षकांसाठी खूपच आनंदाची गोष्ट आहे, कारण ज्या मराठी महाराष्ट्रामधून येतात आणि संपूर्ण भारतभर त्यांचं नाव आहे. बॉलिवूडमध्ये ज्यांनी अधिराज्य गाजवलं, जवळजवळ 35 वर्ष झालं त्यांनी या क्षेत्रामध्ये, अभिनयाच्या क्षेत्रामध्ये कार्य करत आहेत. आपल्या डान्स आणि अभिनयाच्या जोरावर त्यांनी इथपर्यंत मजल मारलं आहे. आज त्यांनी मोठ्या पडद्यावरून छोट्या पडद्यावर येत आहे. जसं बॉलिवूड अभिनेता बिग बी अमिताभ बच्चनचा प्रयोग झाला होता. सुरुवातीच्या काळाला स्टार असताना त्यांनी बिग बीनी छोट्या पडद्यावर पुनरागमन केलं होतं कौन बनेगा करोडपती या माध्यमातून, आणि तशी त्यांनी ओळख निर्माण केली. जसं अभिनयामध्ये त्यांनी करिअर केलं होतं, तसं छोट्या पडद्यावरही त्यांनी तशीच चमक आणि तशीच सूत्रसंचालन करून तो प्रसिद्ध शो आजरामर केला. तसाच आता संधी मराठी प्रेक्षकांसाठी आनंदाची आहे की धकधक घर माधुरी दीक्षित सोनी मराठीवरती कोण होणार करोडपती ह्या शोचं होस्टिंग करण्यासाठी येत आहे. यावर्षीच्या नवीन पर्वासाठी माधुरी दीक्षितचं नाव नक्की झालं आहे असं वाटत आहे, किंवा फिक्सच झालेलं आहे. ह्याच्या आधी कोण होणार करोडपतीचं होस्टिंग किंवा सूत्रसंचालन सचिन खेडेकर, नागराज मंजुळे आणि स्वप्नील जोशी यांनी केलेलं आहे. आता त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून माधुरी दीक्षित ही सूत्रसंचालन ह्या नवीन पर्वाचं करणार आहे. आता जर ह्याच्या आधीचं बघितलं, स्वप्नील जोशी नावाजलेलाच हिरो आहे मराठीमधला, सचिन खेडेकर असतील किंवा दिग्दर्शक नागराज मंजुळे, ह्यांचा एक ठराक प्रेक्षक वर्ग आहे. पण ह्यांच्यापेक्षा मोठा प्रेक्षक वर्ग संपूर्ण भारतभर पसरलेला जर बघायचं असेल तर खरोखर माधुरी दीक्षित आहे. आणि त्यामुळंच हे शोचे जे होस्ट आहे, शोचे जे प्रायोजक आहेत, त्यांना असं वाटलं असेल की एक मोठा विचार करून बाबा संपूर्ण ज्याची भारतभर ओळख आहे अशा अभिनेत्री किंवा अशा अभिनेत्रीला जर आपण छोट्या पडद्यावर उतरवलं तर संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षक तळागाळातील आपल्याला काबीज करता येतील. ह्या उद्देशानं कदाचित माधुरी दीक्षितचं नाव फायनल झालं असेल. ह्या नवीन पर्वासाठी आता माधुरी दीक्षित कसं सूत्रसंचालन करते हे बघण्याची गोष्ट आहे. ह्याच्या आधी अभिनयाच्या क्षेत्रामध्ये त्यांनी खूप नाव केलेलं आहे आणि त्यांचं डान्सचे तर संपूर्ण प्रेक्षक घायाळ आहेत. तसंच सूत्रसंचालन ह्यामध्ये त्यांनी करतात का, हे खरं म्हणजे गमतीशीर बघण्याचा आहे विषय आहे. आता ह्यामध्ये जर बघितलं तर बौद्धिक क्षेत्रात जे खरोखर बौद्धिक क्षेत्रामध्ये म्हणजे बौद्धिक प्रश्न असतात त्यामध्ये, आणि बौद्धिक प्रश्नांचं उत्तर व्यवस्थित देणाऱ्यांना रातोरात श्रीमंत होण्याची लॉटरी लागण्याची संधी असते. कोण होणार करोडपतीमध्ये रात्रीच श्रीमंत होऊ शकतो त्यांच्या प्रश्नांची उत्तर दिल्यानंतर. त्यामुळे हा असा शो आहे की सामान्य प्रेक्षकांना करोडपती बनवू शकतो. त्यामुळे लवकरात लवकर हा प्रसिद्ध शो आणखी प्रसिद्ध होण्यासाठी माधुरी दीक्षित सज्ज झाले आहे. तुम्हाला काय वाटतं ह्या शोबद्दल? माधुरी दीक्षित ह्या सर्वांच्यापेक्षा उजवी ठरेल का, की त्यांना अभिनयामध्ये जसं प्रभावी त्यांनी काम केलं आहे तसंच ह्या सूत्रसंचालनामध्ये करता येईल का? तुम्हाला काय वाटतं? माधुरी दीक्षितचं येण्यानं सोनी चॅनलचे 4 चांद लागतील का? तुम्हाला वाटतं कमेंटमध्ये सांगा.